जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आता हे मी भाज्या टाकल्यात मेथीच्या. त्या मेथीच्या भाज्या म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या टाकल्यात. तर आता तुम्हाला मी दाखवते की आत्ता कोणती भाजी उगवायला लागली ते. हो का, हे आता कोणते माहिती आहे का, चाकवत. तर खूप छान उगवायला लागले बघा चाकवतची भाजी. ही तुम्हाला सांगते भावांनो, ही भाजी इतकी छान उगवायला लागले की मला पण खरं नाही वाटायला लागलं. कारण की किती वेळा मी टाकले ना भाजी, तेव्हा ह्या भाजीनं मला म्हणजे असं धोकाच दिला की व्यवस्थित उगवत नव्हती, काय नव्हती. पण मी नंतर ह्याला आयडिया काय केली की भाजी का नाही जास्त खोल टाकली नाही, कारण की खोल जास्त भाजी केली का नाही अजिबात भाजी उगवत नाही आहे. त्यामुळं मी हे सगळे का नाही हे केले, म्हणजे थोडीशी दाट पण टाकली, कारण की पातळ काय होते तेही पण होते, म्हणजे उगवत नाही असं काही पण प्रॉब्लेम होतो. तर भावांनो, ही आपली चाकवताचा बेड आहे हा एक, आणि हा एक. तर ह्यात अजून एवढी काय दाखवत नाही आहे, पण दाखवल उद्या परवा झालं. तर हा चाकवतचा बेड आहे. तर आता ह्यातून हळूच आपण जाऊया इकडे. तर हा मित्रांनो ह्याचा आहे, कशाचा आहे, एक मिनटं. हां सॉरी, हे टाकलं आहे का, कोथिंबीर आहे हे. आणि हा शापूचा आहे. तर हा बेड शापूचा आहे. तर शापू काही लगेच दिसत नाही आहे. चला आता हे शापूचं झालं, हे कोथिंबीरचा बेड आहे, हा शापूचा बेड आहे. तर आपण आता पुढे जाऊया, पुढे बघूया की पुढच्या भाज्या कशा उगवल्यात ते. चला आपण पुढे जाऊया. तर पुढे पण भाज्या आहेत. तर ह्या साठीतनं मी का चालते, कारण की ट्रॅक्टर येण्यासाठी वाट ही गेले. हे बघा किती छान दिसतंय, सूर्य मावळत आहे. आणि त्या सूर्य मावळताचा उजेड इतका मस्त वाटतं, काय बोलू नका. हे आपलं गहू आहे. तर गहू पण छान आहे. तर आता आपण आलो आहे, भिजवले असल्यामुळं मित्रांनो जास्त आज जाता येणार नाही आपल्याला. तर आपण लांबूनच हा व्हिडिओ बनवूया. तर हा बेडमध्ये पण आपण काय लावलं नाही आहे. हा बेड आहे ना मधला, तर त्यात आपण हे टाकले, तुमचा पोकळा टाकला. आणि ती मधला बेड आहे ना 2 नंबरचा, त्यात करडी बघा उगवायला लागले, दिसायला लागले. आणि पलीकडचं आहे ना तो ते तांदळे, आणि त्याच्या पलीकडं पालक आहे. तर पालक तर मित्रांनो दिसायलाच लागले सगळे, तुझं हेच नाही आहे. तर ह्या अशा प्रकाराने बघा मी सर्व भाज्या केल्यात. तर आत्ता मी उन्हाळ्यात आहे ना पहिल्यांदा भाजीचं उत्पन्न घेत आहे. तर मला बघायचं होतं की भाजीचं उत्पन्नात मला किती फायदा होतो आहे. परत म्हणजे मी आता स्टार्ट भाजी केली करायला, तर त्यात मला बघायचं होतं की बाबा आपल्याला उत्पन्न परवडतं आहे का, कसं होतं आहे. त्यासाठी मी हे पहिल्यांदाच ट्राय केलं. तर तुम्हाला सांगण्याचं, तर हे फक्त शेणखत आणि मुतारावर ह्याच्यावर मी युरिया टाकत नाही, काही टाकत नाही. फक्त पाणी, शेणखत आणि गोमूत्र म्हणजे गाईचं मूत्र ते आणून फक्त ठिबकमधनं सोडते. तर त्यामुळं भाजी व्यवस्थित येते, दुसरं काही फवारत नाही. तर आमची सहसा भाजी ही सेंद्रिय भाजीच असते, कारण की त्याच्यावर न फवारणी, ना युरिया, ना काही असं काही नसतं. तर मित्रांनो, जेव्हा भाजी उगवेल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकेल. तर आत्ता माझा हा भाजीचे लॉट कसा वाटला
म्हणजे ह्यात अजून मी कोणती भाजी टाकावी हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.